Welcome, my dear student. Today we shall begin with the chapter 2, Parallel Line and Transversal. Practice set number 2.2. Choose the correct alternative in adjoining figure if line M parallel to the line N and line P is a transversal, then find X. X ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला शोधायची आहे. Today we will see the practice set number 2.2. Here question number 1, choose the correct alternative. In this, first, in the adjoining figure, if line M parallel to the line N, P is the transversal, then the find value of X. या X ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. आता इथे तुम्हाला काय दिसतंय, ही कुठला अँगल फॉर्म झालेला दिसतो इथे तुम्हाला. हा असा सी जर आपण घेतला तर हा कुठला अँगल फॉर्म झालेला दिसतोय तुम्हाला, इंटिरियर अँगल फॉर्म झालेला दिसतोय. कुठला अँगल फॉर्म झालेला दिसतोय, इंटिरियर अँगल फॉर्म झालेला दिसतोय. बरोबर आहे. मग इंटिरियर अँगलचं तुम्हाला माहिती आहे किती असते, काय असतात, सप्लिमेंटरी अँगल असतात. कुठले अँगल असतात ते, सप्लिमेंटरी. मग आता काय करणार तुम्ही इथे, तुम्ही आता काल आपण इथे ए बी सी आणि इथे डी डी ई एफ जी एच असे मी तुम्हाला काल अल्फाबेट्स लिहून दिलेले होते. मग आता इथे कोणाकोणाची बेरीज होईल, अँगल सी प्लस अँगल ई इज इक्वल टू काय, 180 डिग्री. 180 डिग्री. वाय, काय येईल ते, इंटिरियर अँगल. काय, इंटिरियर अँगल्स. जागेचा अभाव आहे त्याच्यामुळे ते डायग्राम मध्ये थोडस जात आहे. लक्षात आलं का, इंटिरियर अँगल. मग आता काय होईल, सीचं मेजर काय आलं, 3x आणि एक्सचं मेजर काय आलेलं आहे, ईचं मेजर काय, x इज इक्वल टू 180 डिग्री. अँड मग आता 3 इथे काय 1 कन्सिडर होतो. बरोबर आहे. 3 प्लस 1 किती झाले, 4x इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता आपल्याला ह्या x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार, x लिहिणार 180 डिवाइड बाय 4. 4 ने याला डिवाइड केल्यावर उत्तर काय येईल, खाली दिसत नसेल तुम्हाला तर मग मी ह्या साइडला लिहिते. 4 ने डिवाइड केल्यावर उत्तर काय आलं, 45 डिग्री. काय उत्तर आलं, 45 डिग्री. परत एकदा सांगते मी. आता मी इथे पहिले तुम्हाला काय गिवन दिलेलं होतं ते लिहायचं राहिलंय माझ्याकडून, तरी तुम्ही लिहून घ्या. किंवा मी बोलली होती तसं जेव्हा सुरुवातीला तुम्हाला एक्सप्लेन केलं, फक्त लाईन एम पॅरलल टू द लाईन, मी बोलली फक्त ते तुम्हाला आणि त्या डायग्रामला समजावून सांगितलं. अँड लाईन पी काय आहे, ट्रान्सव्हर्सल. लाईन पी इज द ट्रान्सव्हर्सल. लक्षात आलं. हे पहिलं एक्झाम्पल झालं. यातलंच दुसरं एक्झाम्पल मी घेते आहे आता तुमचं. आता क्वेश्चन नंबर 1 मधलंच दुसरं उदाहरण घेतोय आपण. इन एडजॉइनिंग फिगर इफ लाईन ए parallel to the line B, line A is a transversal, then find the value of x. परत तुम्हाला ह्या x ची काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड करायची. लक्षात येते. आता इथे मात्र तुम्हाला वेगळं हे होणार आहे, मी सांगते ते. आता इथे मी परत काय केलेले आहे,
ABCDEFG आणि H असे मी काय करून घेतले, नावं देऊन घेतलेले. लक्षात आलं. आता याच्यामधले आता जर आपण हा असा कन्सिडर केला इथून, हा काय फॉर्म होतोय आपला, झेड फॉर्म होतोय, बरोबर आहे. पण उलटा झेड आहे समजा तो, मग काय आलं, अँगल B इज इक्वल टू अँगल H. हे काय झाले तुमचे अल्टरनेट इंटिरियर अँगल झाले. अल्टरनेट इंटिरियर अँगल, अल्टरनेट काय सांगितलं होतं मी, इंटिरियर अँगल. लक्षात आलं. आता तुम्हाला अँगल बी मी इथे किती दिलेला आहे, म्हणजे पुस्तकामध्ये आपल्याला 4x. लक्षात आलं. मग बी बरोबर पण काय आलं, 4x. म्हणजे h ची व्हॅल्यू पण काय आली आपली इथे, 4x आली. इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला, मी असं कन्सिडर करते. आता याच्या पुढे काय करायचं, ही लिनियर पेअर आहे, यांच्यामध्ये काय आहे, ही जी लाईन आहे ही काय आहे, दिसतंय तुम्हाला, आणि इथे एक अशी लाईन गेलेली आहे. आता यांचा वर्टेक्स आणि आर्म काय आहे, कॉमन आहे, पण त्यांचे इंटिरियर काय आहे, डिफरंट आहे. त्याला काय म्हणतात, लिनियर पेअर. लिनियर पेअरची पण टोटल किती असते, 180 डिग्री. मग आता इथे लिनियर पेअर कोण आलं, अँगल H प्लस अँगल G इज इक्वल टू काय आलं, 180 डिग्री. मग परत इथे टोटल करताना काय येईल, 4x प्लस 2x इज इक्वल टू काय आलं, 180 डिग्री. 180 डिग्री. मग आता 4 प्लस 2 किती झाले, 6x इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे तुम्हाला दिसतंय का. मग आता काय करणार, हा x ची व्हॅल्यू काढायची, म्हणून 180 ला आपण काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत, डिवाइड बाय 6. 6च्या टेबल मध्ये 18 किती नंबर वर येतात, 3 नंबर वर, आणि हा 0, म्हणून x ची व्हॅल्यू काय आली आपली, 30 डिग्री आली. पहिले मी काय केलं, अल्टरनेट इंटिरियर पेअर याला कन्सिडर करून घेतली. याची 4 व्हॅल्यू 4x आहे, म्हणून याची पण व्हॅल्यू काय आली, 4x. लक्षात आलं. आणि मग मी यांचं काय केले, टोटल केले. अजून दुसऱ्या मेथडने पण हे उदाहरण सोडवता येऊ शकतं आपल्याला. आता हा 2x आहे, याला व्हर्टिकली अपोजिट घेतला आपण इथे, तर काय होईल, 2x इथे येतील, आणि मग इथून आपण C फॉर्म केला तर काय होईल, इंटिरियर पेअर होतील ते 4x प्लस 2. इंटिरियर पेअरची टोटल परत काय येते, 180. म्हणून काय करावं लागेल, 4x प्लस 2x बरोबर काय येईल, 6x. 6x आहे, मग परत 180 ला आपण 6 ने डिवाइड करू, म्हणजे परत कोणाची व्हॅल्यू निघेल, x. फक्त इथे काय बदल केलाय मी, म्हणजे सांगताना इथे व्हर्टिकली अपोजिट घेतलंय. इथे जर 2x आहे तर e ची व्हॅल्यू पण काय येईल तुमची इथे, 2x येईल. लक्षात आलं. आणि मग इथून काय तयार होईल, तुमचा इंटिरियर अँगल तयार होईल. इथे आपला पहिला प्रश्न फक्त संपलेला आहे. In adjoining figure, line P parallel to the line Q, line T and line S are the transversal. Find the measure of x, angle of x and angle of y using the measure of angle given in the figure. आता इथे बघा, तुम्हाला व्हॅल्यू दिलेली होती 40, आणि इथे दिलेली आहे 70, बरोबर आहे. तुम्हाला कोणाकोणाची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे, x ची आणि y ची. मी इथे समजण्यासाठी इथे अँगल A कन्सिडर करून घेतला आणि इथे अँगल B कन्सिडर करून घेतला, समजण्यासाठी. लक्षात येते. आता बघा, आता इथे तुम्हाला लिनियर पेअर फॉर्म होताना दिसते. कुठे बरं, लाईन, ही जी लाईन दिसते तुम्हाला ही, आणि इकडनं ही जी लाईन जाते आहे, इथे काय फॉर्म होतोय, लिनियर पेअर फॉर्म होतोय. काय फॉर्म होतोय, लिनियर पेअर. लिनियर, आता इथे सोल्युशन लिहिते. लिनियर पेअर विथ
अँगल एक्स अँड अँगल ए, अँगल एक्स अँड अँगल ए. लक्षात आलं? किंवा मग बी लक्षात इथपर्यंत आलं ना तुम्हाला? आणि अजून दुसरं पण आहे. इथे हा जो अँगल आहे हा काय आहे? व्हर्टिकली अपोजिट आहे. मी सांगितले विरुद्ध कोण आहेत ते एकमेकांचे. हा जर 70 आहे तर हा पण काय येणार आहे? 70. त्यांचं मेजर काय असणार आहे? तुमचं सेम असणार आहे. क्लिअर झालं? मग आता इथे काय लिहिणार? दुसरा पॉइंट. हा फर्स्ट पॉइंट झाला. दुसरा पॉइंट काय येईल? व्हर्टिकली अपोजिट. लक्षात येते ना? व्हर्टिकली अपोजिट टू 70 डिग्री बी अँगल बी. इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे? आता पहिले आपण इकडे बघा, ट्रान्सव्हर्सल टी आहे ही. लक्षात आलं? हिचं पहिले समजून घेऊया. ही जी ट्रान्सव्हर्सल टी आहे इकडचं काही कन्सिडर करू नका आता सध्या, फक्त इकडेच बघा ह्या ब्ल्यू लाईन कडे. आता याच्यामध्ये काय करायचंय? ट्रान्सव्हर्सल टी इंटरसेक्ट द पॅरलल लाईन पी अँड क्यू. काय करते ती? इंटरसेक्ट करते लाईन पी ला आणि लाईन क्यू ला. मग आता इथे काय होत आहे? मेजर अँगल ए इज इक्वल टू 40. कसं काय बरं? आपण बघितलं होतं करस्पॉन्डिंग अँगल हा जर वरचा इथे एल फॉर्म झालेला असेल तर खाली पण काय होत आहे? हे मेजर काय येतंय? इक्वल येतंय. म्हणून मेजर अँगल ए इज इक्वल टू काय? 40 डिग्री. तर का 40 डिग्री? करस्पॉन्डिंग अँगल. जागेचा फार अभाव आहे इथे, मोठा फळा नाहीये घरी. इथपर्यंत तुम्हाला कळालं? आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की इथे ही जी ब्ल्यू लाईन आहे ती काय करते आहे? लिनियर पेअर फॉर्म करते. लिनियर पेअरची टोटल पण काय असते? 180 असते. मग आता इथे कसं करणार? अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता इथे तुम्हाला माहिती एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर आहे? आणि ए ची व्हॅल्यू तुम्ही आत्ताच काढली. किती काढली ती? 40 डिग्री. प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे थोडीशी जागा आहे, मी तिथे लिहून घेते, मग नंतर मी ब्लॅकबोर्ड क्लीन करून घेईन. मग अँगल एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40 डिग्री. 180 तून आपण 40 काय करतो आहोत? वजा करतो आहोत. किती उत्तर येईल मग त्याचं? 140. हे कोणाचं मेजर निघालं? आपल्या एक्सचं मेजर निघालं. 140 आणि 40 यांची टोटल केली तर काय येते? त्यांची टोटल 180 येते. हा पहिला पार्ट झाला ह्या ट्रान्सव्हर्सलचा. आता आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे. आता दुसऱ्या पार्ट मध्ये काय केलंय? ट्रान्सव्हर्सल एस आहे आणि लाईन काय आहे? पी आणि क्यू आहे. इथे व्हर्टिकली अपोजिट अँगल फॉर्म झालाय. मग अँगल बी बरोबर किती? अँगल बी बरोबर किती आलाय तुमचा? 70 डिग्री. का 70 डिग्री आलेला आहे? कारण तो काय आहे? व्हर्टिकली अपोजिट. इथपर्यंत झालं. आता इथे बघा तुम्ही, इथे आता हा पोर्शन जर घेतला तर इथे काय फॉर्म होत आहे? सी फॉर्म होते, बरोबर आहे? मग काय येईल? मेजर अँगल वाय
प्लस मेजर अँगल बी इज इक्वल टू 180. तुम्हाला प्रॉपर्टी माहिती, इंटिरियर अँगल काय असतात, नेहमी 180 असतात किंवा सप्लिमेंटरी अँगल्स असतात. मग आता इथे बी ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, किती आहे, 70 डिग्री. मग तुम्हाला पुढचं माहिती काय करायचं, अँगल वाय, देअरफॉर ची साइन लिहून घ्यायचं वाटलं तर. काय आलं आपलं उत्तर, 110 डिग्री. कोणाचं उत्तर आलेलं आहे हे, अँगल वायचं. अँगल एक्स किती काढला होता आपण मगाशी, तो पण वाटलं तरी इथे लिहून घ्या, समजायला पाहिजे म्हणून. आन्सर शेवटी अँगल एक्स इज इक्वल टू 140 होता का. यालाही ब्रॅकेट करून घ्या. हे आपलं काय निघालं, आन्सर निघालं फायनल. Question number 4. In adjoining figure, line A parallel to the line B, line L is a transversal. Find the measures of angle X, angle Y, angle Z using the given information. Vertically opposite. मग आपण आता x ची व्हॅल्यू किती होती, 105. मग y ची पण काय झाली, अँगल y ची पण व्हॅल्यू काय झाली, 105 डिग्री. आता आपण इथे दोन जणांची व्हॅल्यू काढून झाली, x ची पण झाली आणि y ची पण झाली. आपल्याला अजून कोणाची काढायची आहे, z ची काढायची आहे. इथली व्हॅल्यू काढायची आपल्याला, लक्षात येते. आता z ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे तुम्ही जर सरळ हे बघितलं लाईन आणि इकडनं जर हे केलं तर काय फॉर्म होते, इथे लिनियर पेअर फॉर्म होते. काय फॉर्म होते, लिनियर पेअर. यांची आर्म कॉमन आहे, वर्टेक्स ही कॉमन आहे. मग काय सांगा बरं, अँगल z प्लस 105 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. काय रिझन सांगितलं होतं मी तुम्हाला, लिनियर पेअर. लिनियर पेअरची टोटल नेहमी काय असते, 180 डिग्री असते. मग आता काय करणार, परत झेड ला अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 105 डिग्री इज इक्वल टू मेजर अँगल झेड इज इक्वल टू किती येतील, 75 डिग्री. मग ह्या झेड ची व्हॅल्यू किती झाली, 75. 75 प्लस 105 घेतलं तर त्यांची टोटल काय येते, 180 येते. म्हणजे आपलं इथे टॅली झालेलं आहे. आपला इथे क्वेश्चन नंबर 4 पण संपलेला आहे. तर शेवटचा क्वेश्चन घेते 5. Question number 5. Here we can see the line L is a line L. Angle X is divided by into two equal parts, angle A and angle B, as shown in the figure. Figure मध्ये तुम्हाला दाखवलेले ह्या एल लाईनीमुळे हा एक्स जो आहे ब्ल्यू रंगाने दाखवलेला हा अँगल काय झालाय, बायफर्केट झालेला आहे दोन याच्यामध्ये, अँगल ए आणि अँगल बी. लक्षात आलं. टेकिंग अ लाईन पी पॅरलल टू द लाईन ए. आता ह्या दोन लाईन जर आपण पॅरलल घेतल्या, लक्षात येते, लाईन एल आणि लाईन पी, तर इथे काय होतंय, अल्टरनेट अँगल फॉर्म होतोय. कोणता अँगल फॉर्म होतोय, इथे बघा असा झेड आकारामध्ये फॉर्म होतोय. आता हा 40 आहे, तर मग हा पण ए चा कितीचा होईल, 40चा होईल. कितीचा होईल, 40चा होईल. लक्षात येतंय का, समजतंय का. मग आता मी इथे सोल्युशन लिहिते. बाय the line L, angle X divided
into 2 parts. इक्वल नाहीये बरं, ते फक्त 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होत आहेत. लक्षात आलं? अँगल ए अँड अँगल बी as shown in the figure. फिगर मध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. Taking the line P and line L, line P parallel to the line L. Therefore, angle A is equal to 40 degree. मी रिझन सांगितलं तुम्हाला काय आहे. अल्टरनेट इंटिरियर अँगल, अल्टरनेट इंटिरियर, इंटिरियर आय इंटिरियर अँगल. लक्षात आलं? हा फर्स्ट पार्ट झाला आपला. टेकिंग अ लाईन एल पॅरलल टू द लाईन क्यू. आता इथे आपण लाईन एल आणि क्यू कन्सिडर केलेला आहे. आता इथे आपण परत झेड केला, समजा काढला. लक्षात येतंय का? उलटा झेड येणार इथे आपला. सॉरी, हा 30 तर मग हा पण किती आला? 30 आला. लक्षात आलं? इकडनं काढलाय मी. मग मेजर अँगल बी पण किती आला तुमचा? 30. मग काय इथे? लाईन एल पॅरलल टू द लाईन क्यू. Therefore, angle B is equal to 30 degree. काय रिझन दिलं मी? अल्टरनेट इंटिरियर, काय लिहिलं? इंटिरियर अँगल. इंटिरियर लक्षात येते ना? इंटिरियर म्हणजे काय? आतल्या साईडला. काय होत आहे? आतल्या साईडला. इंटिरियर अँगल. आता पुढचं काय येईल मला सांगा बरं. पुढे काय करावं लागेल आपल्याला? आता हा एक्स ची व्हॅल्यू काढायची, ह्या ब्ल्यू रंगातली याची. मग यांची दोघींची तुम्हाला काय करावी लागेल? टोटल करावी लागेल. मग काय येईल? अँगल एक्स इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी. मग काय आलं? अँगल ए ची काय आली? हे मेजर 40 आणि बी चं काय आलेलं आहे? 30. मग अँगल एक्स इज इक्वल टू काय आलं तुमचं? 70 डिग्री. इथे ही एक्सरसाइज आपली संपलेली आहे. यातला मी क्वेश्चन नंबर 3 घेतलेला नाहीये, तो होमवर्कला आहे. मला होमवर्कला रोल नंबर 1, रोल नंबर 15, रोल नंबर 25, रोल नंबर 60, 55 यांनी काय करायचं आहे? होमवर्क सेंड करायचं आहे माझ्या पर्सनल नंबरवर. लक्षात आलं? फोन नंबर तुमच्याकडे सगळ्यांकडे आहेच ग्रुपमध्ये, तर त्यांनी मला सगळ्यांनी काय करायचंय? सेंड करायचंय. मी माझ्या लक्षात आहे की कुठले कुठले नंबर मी तुम्हाला सांगितले की मला होमवर्क सेंड करायचंय म्हणून. चला, धन्यवाद.